नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती 2023-24 ची चर्चा करणार आहोत। याच्यामध्ये सध्या फॉर्म प्रोसेस सुरू आहे। 5 तारखेपासून ते 31 मार्च पर्यंत फॉर्मची डेट दिलेली आहे। अर्थात ती पुढे एक्सटेंड होऊ शकते, म्हणजे तुम्ही गाफील राहा असं अजिबातच नाही। तर 31 मार्च पर्यंत फॉर्मची डेट आहे फॉर्म फिलिंगची। तर याच्यामध्ये फॉर्म नक्की तुम्ही कुठे भरणार आहात किंवा कोणत्या जिल्ह्यात मी फॉर्म भरू हा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो। तर लक्षात घ्या, पहिली एक गोष्ट, मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की फॉर्म भरताना केवळ मी मुंबईचे आहे म्हणून मला मुंबईतच फॉर्म भरायचा आहे किंवा मी रायगड जिल्ह्यात राहतो म्हणून मला तिथेच फॉर्म भरायचा आहे, अशा विचाराने फॉर्म भरू नका। लक्षात घ्या, पोलीस प्रशासनामध्ये तुमची एंट्री होणं गरजेचं आहे, मग ती कोणत्याही जिल्ह्यामध्ये होऊ दे। त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना जिल्हा निवड ही जास्त महत्त्वाची असते आणि जिल्हा निवड करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ना की तो मी त्या जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून मी निवडलाय, हे त्याला कारणच असता कामा नये। तर फॉर्म भरत असताना जिल्हा निवड करत असताना कोणती काळजी घ्यायची? तर जिल्हा निवडत असताना मुळात जिल्हावार जे जागांचं विश्लेषण येतं त्याच्यामध्ये तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे, त्या कॅटेगरीला जागा दिलेल्या असतील तर एक पेज घ्यायचं आणि त्या पेजवर जिल्हा लिहून तुमच्या कास्ट कॅटेगरीच्या प्रत्येकी येणाऱ्या जागा लिहा। बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल असतो की सर्वाधिक जिकडे जागा असतात तिथंच भरतात, पण दुनिया पण तिथंच भरत असते फॉर्म, हेही लक्षात ठेवा। सर्वाधिक विद्यार्थी जास्त जिथं जागा असतात तिथेच भरत असतात। त्याच्यामुळे खूप कमी जागांच्या तिथे पण रिस्क घ्यायची नाही आणि खूप जास्त जागा असतील तिथेही रिस्क घ्यायची नाही। जिथे मध्यम जागा असतील सो अँड सो तिथं तुम्ही फॉर्म भरायचा आहे, हे पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे जागांचे विश्लेषण बघायचं, जागा स्वतःच्या कास्ट कॅटेगरीला किती आहेत आणि त्याच्यानुसार सर्वात कमी आणि सर्वात जास्त इथं न भरता मध्यम जिथं जागा आहेत तिथं फॉर्म भरण्याकडे कल ठेवावा। शिवाय लेखी आणि फिजिकल यांचे तुमचे एकूण मिळून 150 पैकी गुण किती होतात? SRPF ला 200 असतात एकूण, मात्र SRPF सोडलं तर बाकी ठिकाणी 150 पैकी तुम्हाला गुण असतात। लेखीचे 100 आणि फिजिकलचे 50। तर असं मिळून 150चे एकूण मेरिट तुमचं लागत असतं। तर तुम्हाला 150 पैकी किती गुण मिळतात एकूण, जे म्हणजे सराव करत असाल किंवा एखादी तुम्ही अकॅडमी जॉईन केलेली असेल तर तिथं तुम्ही स्वतःचं ग्राउंडचं एकूण 50 पैकी किती मार्क्स मिळतात ते काढा आणि लेखीमध्ये साधारणतः तुम्हाला 100 पैकी किती मार्क्स मिळतात आणि टोटल तुमचे किती होते ते बघा। मग ज्या जिल्ह्यामध्ये तुमची फॉर्म भरायची इच्छा आहे त्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जे मेरिट लागलेलं असेल ते मेरिट तुमच्या कास्टचं किती लागलेलं आहे त्याच्यापेक्षा 2 मार्क्स एक्स्ट्रा धरा मेरिटचे यावर्षी आणि तुम्ही मेरिट लावून बघा की आपण त्याच्यामध्ये बसणार आहोत की नाही। त्याच्यामुळे एक चांगला अंदाज लागून जाईल की आपण प्रत्येक जिल्ह्याचं जर गेल्या वर्षीचं मेरिट किंवा त्याच्या आधीच्या भरतीचं मेरिट तुम्ही बघितलं तर आपण नक्की फिजिकल आणि लेखीचे इक्वल मार्क्स मिळून आपले किती मार्क्स होतात आणि त्याच्यानुसार आपण त्या विशिष्ट जिल्ह्यामध्ये लागलेल्या मेरिटनुसार 2 मार्क्स एक्स्ट्रा धरले तर आपण त्या जिल्ह्यामध्ये भरती करण्यास पात्र आहोत की नाही हे कळतं। आता लेखीचा येतो कुठे प्रॉब्लेम, जसं गेल्या वेळेला जी भरती झालेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर CP मुंबई असेल, पुणे शहर असेल, पुणे ग्रामीण असेल किंवा भंडारा असेल, यांसारखे पेपर बघा बरेच जणांना MPSCची परीक्षा दिल्यासारखे वाटतात, इतके पेपर अवघड होते। म्हणजे तुमचा हा जो समज आहे की पोलीस एक्झामला 1 लाइनर क्वेश्चन पडतात तर तसं नाही आहे। जर तुम्ही पुणे शहर किंवा पुणे ग्रामीणला परीक्षा देणार आहात पेपर तर तुमचं मराठी, ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता हे विषय परफेक्ट असलेच पाहिजेत आणि ते परफेक्ट नसतील आणि तुम्ही पुणे ग्रामीण किंवा पुणे शहरला फॉर्म भरणार असाल तर तिथून भरतीतून बाहेर पडणार असणार, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे जिथं फॉर्म भरायचा आहे तिथं विशिष्ट विषय कोणत्या वेटेजने टाकलं जातं किंवा त्या प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, खूप हार्ड असतं की कसं असतं हे बघणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे लेखीचे आणि फिजिकलचे इक्वल होणाऱ्या मार्क्सनुसार तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जे मेरिट लागले त्यापेक्षा 2 गुण एक्स्ट्रा घेऊन सिलेक्ट होऊ शकता की नाही होऊ शकता याचा एक चांगला अंदाज तुम्हाला येतो। शिवाय हे सांगितलंच आहे आधीच्या भरतीचं मेरिट बघायचं आहे।
शिवाय ग्राउंडवर येणारे प्रॉब्लेम्स. आता ग्राउंडवर येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे नक्की काय, की काही वेळेला बघा अनेक ठिकाणी ग्राउंडवर स्पाइक, तुम्ही जर स्पाइक वापरून प्रॅक्टिस करत असाल किंवा बिन स्पाइकचं प्रॅक्टिस करत असाल तर शक्यतो स्पाइक वापरणाऱ्या मुलांना प्रॉब्लेम येतो. अनेक ठिकाणी ग्राउंड उखडलं जाऊ नये याच्यासाठी स्पाइक वापरायला परवानगी दिली जात नाही आणि त्याच्यामुळे स्पाइक न वापरल्यामुळे माझं स्पीड मेंटेन झालं नाही किंवा ग्राउंडचा जो कर्व असतो त्या कर्ववर पळताना तुमचं स्पीड कमी येतं आणि अशा वेळेला तिथे अशा टाईपचं होतं आणि म्हणून माझं स्पीड कमी आलं तर काय करायचं. आता प्रत्येक ठिकाणचं ग्राउंड तर जाऊन तुम्ही बघू शकत नाही. मग काय करायचं आहे की फॉर्म भरायच्या आधी ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू इच्छिता त्या जिल्ह्यातील कोणत्या ग्राउंडवर तुमचं पोलीसचं ग्राउंड घेतलं जातं, मैदानी चाचणी घेतली जाते याची चौकशी करा. त्या आधीचे जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी 1-2 भरती दिलेल्या असतील त्यांच्याशी या संबंधित डिस्कस करा की तुम्ही जर ह्या ग्राउंडला दिली होती भरती तर त्यावेळेला तुम्हाला कोणते प्रॉब्लेम आले होते, ते प्रॉब्लेम तुम्हाला आले तर तुम्ही ते फेस करू शकाल की नाही हे स्वतःच्याच मनामध्ये ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करा, म्हणजे हे सगळा विचार तुम्ही फॉर्म फिलिंग करतानाच केला पाहिजे. फॉर्म भरून झाल्यानंतर ग्राउंड तिथलं कसं आहे म्हणून उपयोग नाही. कारण विशिष्ट गोष्टींचा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्या प्रॉब्लेमच्या गोष्टी आधीच केल्या पाहिजे जेणेकरून फॉर्म भरल्यानंतर अरे तिथे ग्राउंड असं होतं पण मी तिथं फॉर्म भरला होता आणि मग मला प्रॉब्लेम आला हे म्हणायला नको. आलं लक्षात. शिवाय लेखी पेपरचं स्वरूप कसं असतं. आता काही ठिकाणी बघा साताराचं जर बघितलं तुम्ही तर साताराला आतापर्यंत म्हणजे गेल्या वेळेचा जो लेखी पेपर अतिशय सोपा होता तितका सोपा पेपर हिस्ट्रीमध्ये कधीच पडला नव्हता. त्यामुळं सोपा पेपर पडेल म्हणजे एखाद्या ठिकाणी अवघड पेपर पडतोय तर तिथे कायमच अवघड पडेल पेपर आणि कायमच सोपा पडेल असंही आपण काही ठरवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आता काही ठिकाणी जसं बघितलं पुणे शहर असेल, पुणे ग्रामीण असेल, सीपी मुंबई असेल, इथं पेपरचं एक व्यवस्थित मध्यम म्हणजे सामान्य स्वरूप मेंटेन केलेलं असतं. पुणे शहर, पुणे ग्रामीणला मराठी व्याकरण हे अतिशय चांगल्या दर्जाने प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे मराठी व्याकरण हे तुमचं परफेक्ट असलंच पाहिजे. त्याच्यामुळे तिथं उतरायचं असेल तर तुम्ही मराठी व्याकरण परफेक्ट करून जाणंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे नुसतं मी कोणता जिल्हा निवडू, माझ्या जागा जास्त आहेत म्हणून तिथं भरले याच्यापेक्षा या सगळ्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता का हे आधी लक्षात घ्या. पेपरचं स्वरूप अवघड कायमच जर तिथे दिसत असेल 2-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या की पेपर साधारणतः त्या जिल्ह्याला कसा पडतो हे आपल्याला लक्षात येतं. साधारणतः त्याच्यामध्ये जिल्हा वाईज क्वेश्चन्स किती विचारले जातात हेही आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरणार आहोत त्याची जिल्हा वाईज माहिती आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, कुठल्या लेवलने केली पाहिजे. अवघड जर पेपर पडत असेल तर त्याच्यामध्ये कोणते प्रश्न कशा टाईपने विचारले जातात. त्यामुळं मराठी व्याकरण असू दे, गणित असू दे किंवा बुद्धिमत्ता असू दे या महत्वाच्या घटकांचा अभ्यास करत असताना आपण त्यांची लेवल एक काय केली पाहिजे, बेसिक लेवलचाच केला पाहिजे का अगदी खूप वरिष्ठ दर्जाचा आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. काही ठिकाणी बघितलं तर सातत्यानं पेपरचं स्वरूप हे अतिशय सोपं किंवा अतिशय मध्यम असतं. तर हे सर्व केव्हा कळणार आहे, प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला फॉर्म फिलिंग करायचं आहे तो 2 दिवस कष्ट घ्या. एक तर स्वतःच्या कॅटेगरीला किती जागा आहेत बघा, दुसरं म्हणजे त्याच्या आदल्या वर्षीचं लागलेलं मेरिट, स्वतःचे लेखीचे आणि फिजिकलचे एकत्रित होणारे मार्क्स, त्याच्यापेक्षा 2 मार्क्स एक्स्ट्रा धरून तुम्ही मेरिटमध्ये बसू शकता का हे बघा. त्याच्यानंतर लेखीचं स्वरूप कसं असतं तिकडचं त्या जिल्ह्याचं, त्याच्यानंतर तिथलं ग्राउंड कसं आहे ते तुमच्या शरीर ह्याला योग्य आहे की नाही, त्या ग्राउंडमध्ये तुम्हाला तर काही अडथळे येणार नाहीत ना, या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही फॉर्म फिलिंग करायच्या आधीच केला पाहिजे. आणि यासाठी 2 दिवस किंवा 1 दिवस पुरेसा होतो. लक्षात घ्या, जिथं तुम्हाला आयुष्याची भाकरी मिळवून देणार आहे एखादी गोष्ट तर त्याच्यासाठी गांभीर्याने आपल्याला 1 दिवस विचार करणं गरजेचं आहे. या संबंधित जर तुम्हाला काही अडचण आल्यास त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्या अडचणींचं निरसन मी 101% करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अनेक तुमच्या मित्रांकडे शेअर करा. आपल्या चॅनलवर आपण मराठी ग्रामरचे सर्व टॉपिक्सचे व्हिडिओ अतिशय सोप्या भाषेमध्ये अपलोड केलेले आहेत. महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोलाचा अभ्यास जो पोलीस एक्झामला वेटेचा विषय आहे
तो फक्त आपण 2 तासामध्ये कंप्लीट केलेला आहे, ते सुद्धा नकाशा सहित. आणि त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय सोप्या आणि छान भाषेमध्ये महाराष्ट्राचा भूगोल समजून जातो. भारताचा भूगोलचेही त्याच्या पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत. इतिहासाचे व्हिडिओ चॅनलला उपलब्ध आहेत. पंचायत राज व्यवस्थेचे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ गरजेचे आहेत हेही तुम्ही सांगा. जिल्हा वाईज व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे आपल्या चॅनलवर अगदी मोफत आणि सोप्या भाषेमध्ये आपण जास्तीत जास्त जवळजवळ 425च्या वर व्हिडिओ आपण चॅनलला मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे की तुम्हाला याचा पोलीस भरतीमध्ये 100% उपयोग होणारच आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.